आता ही मिरची काळोखीव दिसते भरपूर प्रमाणात. मागे पिवळी पडली होती पूर्ण. तुम्ही आलेले ना 15 दिवसापूर्वी, तेव्हा बघितलेली हा. हिची अवस्था काय होती. पूर्ण एकदम पिवळी. पिवळी पडलेली ना. हा. तुम्ही त्याच्यावर 2 लिटर डीएपीवर आम्हाला सोडायला सांगितलेलं. हा. आणि डीएपीवर सोडल्यानंतर 4 दिवसांनी ह्युमस सोडायला सांगितलं. 4 दिवसात ह्युमस. तर डीएपीवर सोडला, लगेच 2 दिवसांनी थोडी ग्रीनरी वाटायला लागली. ओके. आणि 4 दिवसानंतर ह्युमस सोडल्यानंतर आता बघा तुम्हीच रिझल्ट बघा, पूर्ण एकदम हिरवळ झाले, एकदम हिरवी झाली, डार्क झाली. एकदम डार्क झाली. खालून मिरच्या कशा लागलेल्या आहेत तिला. मिरच्या पण एकदम काळोखीवर आहे. एकदम पूर्ण कालोखीवर आहेत मिरच्या. मिरच्यांचे हे कलर आणि क्वालिटी पण चांगली झाली. क्वालिटी पण चांगली झाली. हो. शेंग्याची मिरच्याच्या याची हे बघा, क्वालिटी पण बघा. क्वालिटी पण छान झाली. म्हणजे एवढा पिवळा पडून गेला होता तुम्हाला वाटत नव्हतं. पूर्ण गेल्यातच जमा होता. गेल्यात जमा होता. हो, आणि पुन्हा रिकवरच होऊन गेला प्लॉट पूर्ण. रिकवर झाला पूर्ण. इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही. इतर शेतकऱ्यांना आवर्जून घ्यायला सांगेन हा प्रोडक्ट. मस्त एकदम चांगला रिझल्ट आहे या प्रोडक्टचा. चांगला रिझल्ट. तुम्ही म्हणले पहिले पण आलो तेव्हा आम्ही बोललो होतो तेव्हा तुम्ही. तेव्हा आम्ही नाही सोडला, तेव्हा आम्ही सोडला नाही. का बरं सोडला नव्हता. तेव्हा सोडला नाही कारण दुसरे पण कंपनीचे आम्ही ट्राय करत होतो ना. हा हा. पण नाही रिझल्ट आला त्या. नाही रिझल्ट आला. म्हणजे जेव्हा पूर्ण प्लॉट गेला तेव्हा तुम्ही ट्राय करायला. ट्राय केला. हा. तेव्हा तुम्हाला जर अगोदर ट्राय केला असता तर अजून बेनिफिट मध्ये असतो. अजून बेनिफिट मध्ये असतो. रिझल्ट एकदम 100% दिसतो डोळ्याने. रिझल्ट दिसतो डोळ्यात. आता येता जाताना लोक बघता तुमचा प्लॉट पूर्ण कव्हर झालेला आहे. विचारत असेल तुम्हाला. विचारतायत ना. विचारताय ना.